नमस्कार, मी अतुल ठाणेले. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. रस्ता कचरेला होता, ती बातमी आपण केलेली होती आणि आता तुम्ही पाहताय विरोधी पक्षनेते शानू पठाण घटनास्थळावर आलेले आहेत. काही वेळापूर्वी इथे अधिकारी देखील होते. या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी शानू पठाण जे आहेत विरोधी पक्षनेते ते इथे उपस्थित राहिलेले आहेत. या सगळ्या घटनेची ते माहिती देखील घेणार आहेत. परंतु तुम्ही जर इथं पाहिलं तर हा भला मोठा खड्डा जो आहे तो मगाशी हा रस्ता जो आहे तो खचलेला होता. हा भला मोठा खड्डा जो आहे तो इथे पडलेला होता. अधिकारी पाहणी करून गेलेत आणि मला वाटतं ते फक्त इथे माती टाकून आणि दगड टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न करणार आहेत असं तरी आता दिसतंय. कारण तुम्ही इथे जर पाहत असाल तरी काहीतरी प्रक्रिया त्यांनी चालू केलेली आहे आणि याचं नेमकं कारण जे आहे ते कळू शकलेलं नाहीये की काय कारण आहे. तर मगाशी जे पाणी खात्यावाले जे अधिकारी आहेत ते आलेले होते. त्यांनी देखील पाहणी करतो आणि नंतर सांगतो अशा पद्धतीने सांगितलेलं होतं. बघा, ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना आपल्याला शानू पठाण जे विरोधी पक्षनेते आहेत ते दिसत आहेत. शानू पठाण माझ्यासोबत आहे. मी त्यांच्याशी बोलणार आहे. विरोधी पक्षनेते आहेत. असं सगळ्यात आधी माझा प्रश्न आहे की काहीतरी काम सुरू होतं, एवढा मोठा खड्डा पडलाय, परंतु मला तो दगडाने बुजवण्याचा प्रयत्न चाललाय की काय रस्ता है कि थाना खड्डे में कि खड्डे में थाना है, ये अभी देखना बहुत जरूरी है. एक जो दिख रहा है ऊपर का भाग ये ऐसे ही दिख रहा है, इसके अंदर में ना वो भी पोकल है. तो 24 रनिंग रोड है, इसको व्यवस्थित बनाना चाहिए. यही बात उनसे मेरी अभी बहुत बात थी. ये खाली डब्बर से भर के करना नहीं, इसमें कंक्रीटकरण करना पड़ेगा और M30 या M35 डालना पड़ेगा. नहीं, लेकिन आपका बराबर है. लेकिन अभी तो अभी ये जो बता रहे हैं तो काम तो लेकिन नहीं करने वाले. वो चीज बोल रहे कि अभी इतना ही काम करने वाले. मी आता सांगितलंय की तुम्ही पूर्ण खोदा, अभी अंदर से पोकलाय हो. यही सांगितलं, मैं इनको यही नोट दिया कि उसको पूरा व्यवस्थित करो ताकि अंदर का जो पोकला रोड है वो करना चाहिए. लेकिन ये रोड की परिस्थिती बताती है कि कॉन्ट्रॅक्टर ने थाने को खड्डे के अंदर डाल दिया. शानूजी, नेहमीच रस्त्यांच्या खड्ड्यांवरून नेहमी टीका होत असते. पावसाळ्यात आले की रस्त्यावर खड्डे पडतातच. आज विरोधी परिस्थिती बघा ना तुम्ही, पक्षनेते म्हणून म्हणजे तुम्ही घोडबंदीचे रस्ते तर बघा ना काय परिस्थिती. आता बघा तुम्ही आम्ही काय काय करतो. विरोधी पक्ष म्हणलं तर आता बघा काय काय होईल. शानू पठाण जे आहेत ते इथे घटनास्थळी आहेत. सगळी पाहणी जी आहे त्या या सगळी पाहणी जी आहे ती करतायत. पण आता मी एक सर्वसामान्य म्हणजे मला तरी कळतंय की आता सध्या दगड टाकतायत या सगळ्या खड्ड्यात. आजच आपल्याला उद्या फेस्टिवल आहे ना, उद्या परत आजच आपण रात्रभर काम करणार. होली आहे ना, आम्ही जाणार नाही तोपर्यंत घरी, करून घेणार सर.
से देख रहे हो, क्या कहना चाहेंगे? ये 7 से 8 फुट का खड्डा है और अभी उनको मैंने यही सूचना दिया हूँ कि आप ये डब्बर से सामने का भर रहे ठीक है, अंदर साइड है ना जो डीपली या पाइप की लाइन गई है उसके अंदर साइड फोकल है। जब आप उसको नहीं करोगे तो ये 24 आवर्स रनिंग रोड है, हजारों लाखों गाड़ियां यहाँ से जाती है और होली का त्योहार है, कोई बड़ी दुर्घटना ना हो, किसकी जान को कोई धोखा ना हो, कोई एक्सीडेंट ना हो, इसका ध्यान रखना चाहिए। और रास्ता खड्डे में या खड्डा में थाना है, इसकी जरूर अब हर चीज की देखभाल होगी, देखना पड़ेगा कि क्या परिस्थिति। कुछ महीने पहले ये रास्ते का काम किया गया था और रास्ते दुरुस्त किए गए थे, कुछ महीने बाद ये पोरबंदर रोड, ये सारे रोडों पे हमेशा बारिश के पहले यही परिस्थिति हो जाती। तो किस ग्रेड का काम किया जा रहा है, कौन कंपनी कर रही है, इसकी इंक्वायरी करना ही पड़ेगी और ये सारी सभी चीजों पे हमारी नजर। आपने कुछ अधिकारियों को अभी कुछ आदेश भी दिए हैं? अधिकारी को एक बोलना कि कल होली का त्योहार है, आप जो अंदर की तरफ पाइप गया है उसको भी आपको अंदर डीपली जाके भरना पड़ेगा और M30 या M35 बड़ी कंक्रीट का रन करो, खाली डब्बर भर के काम नहीं चले। 2 मिनट रुको शानू भाई, लाइव भी करते हैं। कसं जाणार मोकळा ठेवणार ते काढतो. उधर का बड़ा पत्थर ऐसा निकाल के रखना, अभी स्वतः ऊपर चालू भाई विरोधी पक्षनेते शानू पठाण अधिकाऱ्यांना निर्देश देताना आपल्याला दिसत आहेत. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आहेत शानू पठाण आणि ते घटनास्थळाची पाहणी करतायत, अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत आणि हा सगळा रस्ता खचलाय, एवढा मोठा भला मोठा खड्डा पडलाय, तो बुजवून घ्यायला सांगतात. परंतु क्वालिटी त्याची चांगली असते पाहिजे. आता जर तुम्ही पाहिलं तर दगड आणि दगड टाकून बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की ते कॉन्क्रिटीकरण करणार आहेत. बघूया. नमस्कार, मी प्रेम मोरे, ठाणे तुम्ही जर या लाईव्ह मध्ये बघताय, शानू पठाण हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की खाली किती पोकळ आहे हे बघा.
मार्चमध्ये एक या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेलं पाहायला मिळतं. जवळजवळ 7 ते 8 फुटी हा रस्ता जो आहे तो कचरा होता आणि मोठ्या प्रमाणात नक्कीच होळी सण आहे आणि कुठेतरी दिवस रात्र इकडे जे आहे अधिकाऱ्यांच्या मान्यता प्रसंग अवतानं राखत जे आहे या ठिकाणी या जे आहे महापालिकेच्या अधिकारी पाहायला मिळतो आणि या आपण पाहिलं तर आहे या ठिकाणी हे भराव काम या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळतं. कुठेतरी मोठ्या प्रमाणात महत्वपूर्ण अशा प्रकारचा हा माझेवाडा जंक्शन पाहिलं जातं आणि या माझेवाडा जंक्शन पंचनामा आहे पाहायला मिळतं. अशा प्रकारे काम जे आहे व्यवस्थित होईल आणि मान्यवरांचा प्रवास हा सुरळीत होईल हे देखील पाहणं तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. अशा कार्यक्रमासाठी फॉलो करा म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय वाटतं आणि तुम्हाला कमेंटद्वारे नक्की करा. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.